नमस्कार. आज आपण केळीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत आणि ही जी समोर आज केळी दिसते आहे हिला सरासरी 6 महिने आज झालेले आहेत आणि ह्या 6 महिन्याच्या प्लॉटमध्ये आज परिस्थिती अशी आहे की थंडीचा मोसम आता चालू होणार आहे. नोव्हेंबरचा महिना चालू झालेला आहे आणि केळी आता वेन व्हायच्या परिस्थितीमध्ये सध्या आहे. पण ही जी वेन व्हायची परिस्थिती आहे ह्या वेन व्हायच्या परिस्थितीमध्ये सध्या केळीमध्ये कुठली अन्नद्रव्ये कमी पडतात आणि कुठली अन्नद्रव्ये जास्त आहेत त्याच्यानुसार पुढच्या अन्नद्रव्याचं नियोजन केळीच्या फण्या मोठ्या होण्यासाठी आणि केळीचं नियोजन चांगलं होण्यासाठी हे आज आपण करणार आहोत. पण त्यासाठी पान देठ परीक्षण जसं आपण द्राक्षाचं करतो त्या पद्धतीनं केळीचंसुद्धा पान देठ परीक्षण असतं. तर त्याची संपूर्णपणे माहिती आज आपण राहुल पाटील यांच्या साहेबांकडून घेणार आहोत. राहुल पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण जे केळीच्या प्लॉटमध्ये आहे त्याचं पान देठ परीक्षण पहिल्यांदा का करावं ह्याची तुम्ही माहिती द्यावी. पानदेठ परीक्षण करण्याची का गरज आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपण पानदेठ परीक्षण करत असतो. पानदेठ परीक्षण का करणं गरजेचं आहे? पानदेठ परीक्षण केल्यानंतर आपल्याला झाडामध्ये अन्नद्रव्य किती प्रमाणात आहेत हे पहिल्यांदा समजून येतं. म्हणजे आपण बेसल डोसमध्ये किंवा आपण जे न्यूट्रिएंट झाडाला अप्लाय करतोय ते न्यूट्रिएंट अप्लाय केल्यानंतर झाड त्या प्रमाणात किती अपटेक करतंय ते आपल्याला समजून करता येतं आणि त्यानुसार आपल्याला खताचं नियोजन करता येतं. त्यानुसार आपल्याला पूर्णपणे पुढच्या निसवणी झाल्यानंतर कोणकोणत्या अन्नद्रव्यांची कशा पद्धतीने आता सध्या झाडामध्ये किती प्रमाणात किंवा किती PPM मध्ये उपलब्धता आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढचं नियोजन कसं करता येतं हे आपल्याला बेसिकली महत्त्वाचं त्याच्यातून समजून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ज्या वेळेस आपण पानदेठ परीक्षण करतो त्यावेळेस पानदेठ परीक्षण करत असताना किंवा केल्यानंतर आपण झाडाला किती दिलंय आणि झाडाने किती अपटेक केले ते बेसिकली आपल्याला समजून येतं. आणि पानदेठ परीक्षण करत असताना आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय स्टेज वाईज पानदेठ परीक्षण केलं पाहिजे. स्टेज वाईज म्हणजे काय म्हणजे सर आपल्याला असं म्हणायचं आहे की आपण जी खतं देतो ती खतं झाडामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं उचलली जातात आणि मग त्याची डिफिशियन्सी ज्या खतांची आपल्याला दिसते ती ह्याच्यामधनं आपल्याला दिसेल असंच आपल्याला म्हणायचं आहे. बरोबर. याच्यामधून आपल्याला कोणत्या न्यूट्रिएंटची किती झाडामध्ये उपलब्धता आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या झाडामध्ये किती प्रमाणात डिफिशियन्सी आहे हे समजून येते. बरोबर आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे की आज जी ही डिफिशियन्सी आपल्याला दिसणार आहे बरोबर आहे. पण त्याच्यानुसार ही तुम्ही म्हणताय की आपल्याला पानदेठ परीक्षण करायचं आहे. पण हे कुठल्या स्टेजला पानदेठ परीक्षण करायचं हा सुद्धा शेतकऱ्याच्या मनामध्ये एक संभ्रम आहे. तर तो संभ्रम दूर करावा. बरोबर. तुम्ही बरोबर प्रश्न विचारला. ह्याच्यामध्ये आपल्याला पानदेठ परीक्षण करत असताना केळी पिकामध्ये कमीत कमी 3 वेळा पानदेठ परीक्षण केलं. 3 वेळा म्हणजे केळी लावल्यानंतर पहिल्या तुमच्या 55 ते 65 दिवसानंतर म्हणजे 2 महिन्यानंतर एकदा पानदेठ परीक्षण केलं पाहिजे. म्हणजे 2 महिन्यानंतर पानदेठ परीक्षण ह्याच्यासाठी केलं पाहिजे. ॲक्च्युली केळी लावल्यानंतर त्याची गर्भधारणा ही तुमची 55 ते 65 दिवसानंतर चालू होते आणि त्या स्टेजमध्ये तुम्ही जर पानदेठ परीक्षण केलं तर त्या स्टेजमध्ये तुमच्या त्या झाडामध्ये तुमचं गर्भधारणेसाठी कोणकोणते अन्नद्रव्य जास्त लागते तर त्याच्यामध्ये तुमचा फॉस्फरस लेवल किती आहे, त्या झाडामध्ये कॅल्शियम लेवल किती आहे, त्या झाडामध्ये झिंकची लेवल किती आहे, त्या झाडामध्ये फेरसची लेवल किती आहे, या सगळ्या अन्नद्रव्याची आपल्याला जे प्रायमरी न्यूट्रिएंट्स आहेत, सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहेत आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत या सगळ्या न्यूट्रिएंटची झाडामध्ये उपलब्धता किती आहे, झाडामध्ये किती अवेलेबल आहेत हे आपल्याला समजून येते. हे झालं 1 नंबरची स्टेज. त्याच्यामध्ये 2 नंबर स्टेजमध्ये 130 ते 140 दिवसाच्या रेंजमध्ये त्यावेळेस एकदा पानदेठ परीक्षण केलं पाहिजे. त्यावेळेस पानदेठ परीक्षण काय केलं पाहिजे की त्यावेळेस आपण काय करत असतो की त्यावेळेस आपली मोठी भरणी होऊन गेलेली असते तर त्यावेळेस आपल्याला झाडाला अजून जो झाडामध्ये घड डेव्हलपमेंट होत असताना त्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये अजून कोणकोणत्या अन्नद्रव्याची किती गरज आहे हे एक आपल्याला समजून येत आहे. तिसरी स्टेज म्हणजे की तिसऱ्या स्टेजला ज्या वेळेस आपला घड बाहेर पडतो म्हणजे 6.5 महिन्यानंतर म्हणजे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये त्या स्टेजमध्ये एकदा आपण पानदेठ परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या स्टेजला आपल्याला झाडामध्ये अजून किती अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, घड निसवल्यानंतर घड फुगवण्यासाठी दोन्ही फण्यातलं अंतर वाढवण्यासाठी, वादा लांबवण्यासाठी कोणकोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे किंवा कोणकोणते अन्नद्रव्य उपलब्ध आहेत हे आपल्याला त्या पानदेठ परीक्षणातून समजून येतं.
आता ह्याच्यामध्ये पानदेट परीक्षण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, पानदेट परीक्षण करत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला वरून 3 नंबरचं पान घ्यायचं आहे. वरून 3 नंबरचं तुम्हाला पान घ्यायचं आहे. वरून 3 नंबरचं पान कोणतं घ्यायचं आहे की जो आपला पोंगा ओपन झालेला आहे, पोंगा ओपन झालेला तो 1 नंबर पान, त्याच्यानंतरचं 2 नंबर पान आणि त्याच्या खालचं 3 नंबरचं पान. म्हणजे वरून आपल्याला 3 नंबरचं पान हे परिपक्व पान घ्यायचं आहे. म्हणजे जे पूर्णपणे पान उलगडलेलं आहे ते पान घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, कशी काळजी घ्यायची आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ते पान काढत असताना आपल्याला ते पान पहिल्यांदा कट करून घ्यायचं आहे. झाडापासून वेगळं कट करून घ्यायचं आहे. झाडापासून कट करून घेतल्यानंतर त्या पानाचा 50% भाग देठाकडून आणि 50% भाग शेंड्याकडून हा पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. आणि जो 50% भाग जो एक्झॅक्टली मधला जो भाग आहे तो मधला भाग असा पॅरलली तुम्हाला पूर्णपणे काढून घेणार आहे. ते आपण हे प्रात्यक्षिकमध्ये पाहतच आहोत. तर त्यानुसार आपण पानदेट परीक्षण काढणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण पानदेट परीक्षण काढायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पानदेट काढल्यानंतर आपलं सॅम्पल पूर्ण झालं. तर सॅम्पल पूर्ण होत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सॅम्पल अजून कसं घ्यायचं. तर सॅम्पल घेत असताना आपल्याला कमीत कमी एका एकरच्या प्लॉटमधून 10 ते 12 झाडांचं सॅम्पल घ्यायचं आहे. आणि ते 10 ते 12 सॅम्पलचं घेत असताना आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे, तर झिगझॅग पद्धतीनं घ्यायचं आहे. की झिगझॅग पद्धतीने घेतल्यानंतर आपला पूर्णपणे तो प्लॉट कव्हर होणार आहे. जर पूर्णपणे प्लॉट कव्हर झाला तर आपला काय होणार आहे, एरर तेवढा कमी होणार आहे. आणि एरर तेवढा कमी झाला तर आपण ॲक्युरेसी लेवलला पूर्णपणे जाणार आहे. तेवढे लेवल ऑफ ॲक्युरेसी आपल्याला पूर्णपणे 100% ॲक्युरेसी भेटणार आहे. त्यानंतर पानदेट परीक्षण केल्यानंतर आपल्याला कोणकोणती माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे. आता आपण पान पूर्णपणे काढलेलं आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं त्या पद्धतीने आपण पान पूर्णपणे काढलेलं आहे. अशा पद्धतीने हे 2 भाग पूर्णपणे घ्यायचे पानाचे. आणि हे 2 भाग घेतल्यानंतर ह्याची पूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीने घडी घालायची आहे. ह्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीच्या नॉन वोहनच्या बॅगमध्ये, म्हणजे जी आपण म्हणतो की नॉन वोहनची बॅग आहे, ह्या बॅगमध्ये पूर्णपणे पान हे अशा पद्धतीनं ठेवायचं आहे. आणि ही बॅग जी आहे पूर्णपणे वरून अशा पद्धतीनं सील पॅक करायची आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सील पॅक करण्याच्या अगोदर काय गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत की ह्याच्यामध्ये ॲड करत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल्स भरायचे आहेत. डिटेल्स म्हणजे कोणकोणते, फार्मरचं नाव, ॲड्रेस, प्लॉट नंबर, त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमची स्टेज, ह्या सगळ्या गोष्टी आपण एका चिठ्ठीवरती लिहून ह्या बॅगमध्ये पूर्णपणे टाकायचे आहेत. की जेणेकरून आपण हे सॅम्पल लॅबला पाठवल्यानंतर लॅबमध्ये ते सॅम्पल प्रॉपरली टेस्टिंग होईल आणि आपल्या रिपोर्टमध्ये आपल्या प्लॉटनुसार हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला स्टेज वाईज आणि प्लॉटनुसार आपल्याला तो रिपोर्ट आपल्याला समजता येईल. त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये सॅम्पलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला जी आता सांगितली ती पूर्णपणे आपल्याला सॅम्पल पॅक करायच्या अगोदर पूर्णपणे ह्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि अशा पद्धतीनं पूर्णपणे सॅम्पल पॅक करून हे लॅबला पूर्णपणे पाठवायचं आहे. आणि हे सॅम्पल घेत असताना ह्याच बॅगेमध्ये का घ्यायचं, कारण जर समजा आपण प्लॅस्टिकच्या पॉलिथिनमध्ये जर सॅम्पल घेतलं तर हे पूर्णपणे पानं जे आहेत, लिव्ह जे आहेत हे ग्रीन आहेत. जर समजा आपण ते पॉलिथिन शीटमध्ये टाकलं आणि जी बॅगमध्ये पूर्णपणे पॅक केलं तर आतमध्ये पानाला पाणी लागतं आणि त्यामुळं आतमधून तिथं फंगल इन्फेक्शन होऊन आपला तिथंही रिपोर्ट चुकू शकतो, तिथं सॅम्पल खराब होऊ शकतं. त्यामुळं आपण अशा पद्धतीच्या नॉन वोहन बॅगमध्ये पूर्णपणे सॅम्पल पॅक करायचं आहे आणि सॅम्पल प्रयोगशाळेमध्ये पाठवून द्यायचं आहे. जर समजा आपण कोणत्याही मायक्रोन्यूट्रंटची किंवा कोणत्याही न्यूट्रंटची वरून जर फवारणी केली असेल, वरून फवारणी केल्यानंतर लगेच सॅम्पल घ्यायचं नाही. पानदेट परीक्षण करत असताना का घ्यायचं नाही, कारण तुम्ही आज फवारणी घेतली आणि आज जर सॅम्पल घेतलं तर तुमच्या त्या पानामध्ये त्याच न्यूट्रंटची डिटेक्शन जास्त प्रमाणात होणार. त्यामुळे तिथं आपल्याला रिझल्ट समजणार नाही. त्यामुळं कोणताही स्प्रे घेतल्यानंतर आपण पानदेटचं सॅम्पल घ्यायचं नाही. अगोदर पूर्णपणे तुम्ही सॅम्पल घेऊ शकता. हो, नक्कीच. यामधून ज्यावेळेस आपण आपल्या लॅबमध्ये पूर्णपणे पानदेट परीक्षण करतो, पानदेट परीक्षण केल्यानंतर तुमच्या पानदेटमध्ये
पूर्णपणे सगळ्या न्यूट्रिएंटचं जे मी तुम्हाला मग सांगितलं प्रायमरी, सेकंडरी आणि मायक्रो न्यूट्रिएंट, ह्या सगळ्या पूर्णपणे न्यूट्रिएंटचं ॲनालिसिस होतं. ह्या न्यूट्रिएंटचं ॲनालिसिस झाल्यानंतर त्या प्रत्येक न्यूट्रिएंटची प्रत्येक स्टेज वाईज एक आयडियल व्हॅल्यू असते. आयडियल व्हॅल्यू आमच्याकडे सेट आहे. त्या स्टेज वाईज ती आयडियल व्हॅल्यू तुमची किती आली आहे. फॉर एक्झाम्पल तुमची आयडियल व्हॅल्यू आहे फॉस्फरसची 0.33 0.5% आणि तुमच्या झाडामध्ये फॉस्फरस डिटेक्ट झाला आहे हा 0.3%, म्हणजे तो तुमचा फॉस्फरस काय आहे, लो आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉस्फरस हे अप्लाय करायचं आहे. तर ते फॉस्फरस किती अप्लाय करायचं आहे हे आपण पूर्णपणे तुमचं पांदेट परीक्षण केल्यानंतर ह्या प्रत्येक न्यूट्रिएंट वाईज आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये फर्टिलायझरचं रिकमेंडेशन पण पूर्णपणे स्टेज वाईज पुढं काय करायचं आहे हे आपण पूर्णपणे खताचं रिकमेंडेशन देत असतो. निश्चितच साहेब, आजकाल शेतकरी माती परीक्षण करत होते. माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार त्याला काय खतं टाकायची हे समजत होतं आणि तो ते करत होता. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माती परीक्षणाच्या कुठंतरी पुढं जाऊन आपण पानदेठ परीक्षण कशा पद्धतीनं करायचं आहे आणि हे द्राक्षामध्ये जास्तीत जास्त केलं जात होतं, तर आज केळीमध्ये कशा पद्धतीनं करायचं आहे हे पण आपण शिकलेलो आहोत. आणि आज जी तुम्ही माहिती दिली तर त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ह्याच्यात सर्वात महत्त्वाची माहिती आहे की पानदेठ परीक्षण करताना तुम्ही सांगितलं की 3 स्टेजला आपण हे पानदेठ परीक्षण करायचं आहे आणि 3 स्टेजला जर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पानदेठ केलं आणि त्या पद्धतीनं जर खतं दिली किंवा स्प्रे केली तर त्याचा खर्च पण आपल्याला कमी होणार आहे. पण ह्यात पानदेठ परीक्षणाचा आपल्याला एकंदरीत खर्च एका ह्याचा किती येऊ शकतो आणि पूर्ण प्लॉटचा आपल्याला किती खर्च वर्षभरामध्ये म्हणजे एक बाग जाईपर्यंत किती खर्च येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हा खर्च केल्यानंतर शेतकऱ्याचा किती खर्च वाचतो हे सगळ्याचं मार्गदर्शन करावं. ह्याच्यामध्ये आपण पानदेठ परीक्षण केलं तर पानदेठ परीक्षणामध्ये आपण एका प्लॉटचं एकच सॅम्पल घेण्यासाठी आपण रिकमेंड करत आहोत आणि एका प्लॉटचं एका सॅम्पलची फी आहे आपली पानदेठ परीक्षणाशी 550 रुपये. 550 रुपयामध्ये आपण एक सॅम्पल टेस्ट करतो. तर आपलं वर्षामध्ये आपण 3 वेळा जर करत असेल तर तुमचं 1650 रुपये एका प्लॉटचे येते. एका प्लॉटचा हा तुमचा पानदेठ परीक्षणाचा खर्च येतो. पण हा खर्च येत असताना आपण ह्याच्यामधून पानदेठ परीक्षण 1650 रुपयामध्ये आपण कमीत कमी खतांचा 20 ते 30% खर्च आपण हा वाचू शकतो. म्हणजे कसा वाचू शकतोय की तुमच्या पानदेठच्या रिपोर्टनुसार आपण फर्टिलायझर रिकमेंडेशन करतो. बरोबर. आणि त्यानुसार आपण फर्टिलायझर अप्लाय केले तर नक्कीच आपलं त्याच पद्धतीनं क्वालिटीचं प्रोडक्शन वाढणार आहे, प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. त्याच पद्धतीनं आपला खर्चही कमी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की त्याच पद्धतीनं जी खतं जी आपण जमिनीमध्ये टाकत चालू आहे तो जमिनीचा ऱ्हास पण कमी होणार आहे. जमिनीचा ऱ्हास कमी झाला तर नक्कीच जमीन ही जास्त प्रमाणात सुपीक बनणार आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला उत्पादन चांगल्या क्वालिटीचं येणार आहे. निश्चितच साहेब, आज जी तुम्ही माहिती दिली ती माहिती खूपच शेतकऱ्यांना मोलाची होती. पानदेठ परीक्षण हे केळीमध्ये कशा पद्धतीनं करायचं, त्याचा खर्च किती येतो आणि खर्च आलेला तो जो खर्च आहे तो खर्च जर आपल्याला करायचा असेल आणि तो खर्च केल्यानंतर त्याचं जे उत्पादन येणार आहे आणि त्याचा उत्पादनाचा खर्च जो कमी होणार आहे ह्याच्यामध्ये जमीन आसमानाची तफावत येईल. निश्चितच आपण जी आज माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.